हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। सो आज आहे तिसरा गुरुवार, तर अशा पद्धतीने मी ही इथे पूजा मांडली आहे। तर आता आम्ही निघालो आहोत वेकेशनला। सो इथे मी टिफिन वगैरे पॅक केला आहे आणि इथं सगळ्या बॅग रेडी करून ठेवल्या आहेत। थोडंफार सामान राहिलं आहे, मला भरायचं आहे। सो इथं बॅग ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता। ऑलमोस्ट तयारी सगळी झाली आहे। सो आता शेवटचं पण पॅकिंग करून घेतलं आहे मी। आता आम्ही निघालो आहोत। कुठे जायचं असेल तर सगळ्या वस्तू आपण घेतल्यात की नाही पाहावं लागतं। सो आता चला, आता मी निघतीये। खाली बॅग वगैरे गाडीत ठेवायचे आहेत। सर्व बॅग्स सगळ्या व्यवस्थित ठेवल्या आहेत। तर हे गाडी बाहेर काढत आहेत। आम्ही कारनेच जाणार आहे वेकेशनला। जिथे चाललो आम्ही तिथे आम्ही कारनेच जाणार आहे। खूप लांबचा प्रवास आहे। सो तुम्ही गेस करा कुठे निघालो आहोत आम्ही। तर इथं आई बाय करत आहे। सो आता निघालो आहे आम्ही घरातून। तर आता दादा आणि वहिनीला आणि माझ्या बहिणीला घ्यायचं आहे। सो बहीण आली आत्याच्या घरी, तर तिथून आत्याच्या घरून आम्ही निघणार आहोत। सो तुम्ही गेस करा आता आम्ही कुठे निघालोय वेकेशनला। भेटूयात आत्याच्या घरी गेल्यावर। सो आता आलो आहोत आत्याच्या घरी आम्ही। इथे माझी बारकी बहीण आणि वहिनी पॅकिंग करत आहेत। सो धावपळ चालू आहे, थोडा लेट झाला आहे निघायला। सो आम्ही खूप घाई करत आहोत। सो इथं वहिनी राहिलेल्या काही गोष्टी आहेत त्या पॅक करत आहेत। चला तर आता निघूयात। तयारी सर्व झाली आहे, बॅग्स सगळ्या ठेवल्या आहेत डिक्कीत। सो इथं आमचा स्वराज बसला आहे, वहिनीचा मुलगा। इथे माझी बारकी बहीण तुला जागा होत आहे का असं विचारत होती। सो आमचं ते डिस्कशन चालू होतं। इथं अनुश्री तुम्हाला हाय करत आहे। सो आता चला निघूयात। सगळं व्यवस्थित आम्ही ठेवलं आहे। तर चला, ते आणली ह्यांना खायला भडक। हो, आता आम्ही निघालोय। तर माझी बारकी बहीण आली इथं आणि वहिनी आहेत। सो आता निघतोय आम्ही। तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे निघालोय। गेस करा तुम्ही, नक्की गेस करा आम्ही कुठे निघालोय। तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून काय नाही का? सटवार म्हणलं की पुरणपोळ्या शिवाय दुसरं काही सुचत नाही। वहिनी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं काही म्हणणं नाहीये। بلادك مهموم وحلوة أشبه فينك فرح بيوم عش من الدنيا نديم. तर आता आम्ही इथे चहा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत। संध्याकाळचे वाजले आहेत 6:30। सो तुम्ही बघू शकता की मागं किती छान सनसेट आहे। खूपच छान वातावरण आहे तिथे। सो हायवेला आहोत आम्ही। व्ह्यू किती छान आहे वहिनी, बघा खूप सुंदर व्ह्यू आहे। या चहा प्यायला। आता आम्ही चहा प्यायणार इथं। या चहा प्यायला। गाडीमध्ये बसल्यावर
काय घेतले ते केक तर आहे ना तसं आपल्याकडे. चहा आहे का म्हणा एक्स्ट्रा आहे का म्हणते ना चहा. चहा नाश्ता झाला. आता आम्ही तिथून निघालो आहोत. पुढे 12 तासाचा प्रवास आहे. सो चला पुढे गेल्यानंतर 1-1.5 तासांनी आम्ही जेवण ते करणार आहोत थांबून. एक 1.5 तासांनी आम्ही प्रवास करून झाल्यानंतर आम्ही इथे जेवणासाठी थांबलो. सो आता जेवण करून आम्ही आता निघणार आहोत. सो 11 तास झाले आहेत. अजून इथून 1 तास पुढे आमचं जे आम्हाला जिथे जायचं तिथे जायचं आहे. सो अलीकडंच हे जे बिल्डिंग्स आहेत हे त्या शहराचं न्यू सिटी होत आहे तिथे. सो बघू शकता की तुम्ही किती सुंदर अशा ह्या बिल्डिंग्स आहेत. सो हा इथला व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटत होता. पहाटेचे आम्हाला इथे आत्ता 2:30 वाजले आहेत. सो अजून 1 तास इथून पुढे आम्हाला जायचं आहे. तर तुम्ही इथे ही सिटी पाहू शकता. तर कसा वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया ह्या डेस्टिनेशनच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो लवकरच तो व्लॉग नक्की येईल. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्लॉग तुम्हाला नक्कीच दिसेल. सो चला बाय.